नमस्कार. आमच्याकडे पितृपक्षाक म्हणजेच म्हाळाक, वाडयेक डाळ भात, उसळ, लोणचा, पापड, काहीतरी गोड पदार्थ आणि भाजणीचे मालवणी वडे ह्या फिक्स असता. बाकी तुमका आवडतीत ते आणि झेपतीत तितके भाजी आणि भजी तुम्ही करूक शकतास. माका एक कमेंट इलेली, पितृपक्ष म्हणजेच म्हाळवसात केली जाणारी आमसुलाची चटणी करा. तुमच्या कमेंटचा आदर करणं ह्या माझा काम हा, पण आमच्याकडे काय आमसुलाची चटणी करणत नाही. पण मी मैत्रिणीक विचारून ही चटणी केलंय. सगळ्यात आधी 10-12 आमसुला गरम पाण्यात भिजत घातलंय. हे का सोला किंवा कोकमा सुद्धा म्हणतात, आम्ही सोलाच म्हणतो. मिक्सरच्या भांड्यात 1 चमचो जिरा, 7 ते 8 मिरिया, नगभर मीठ घालून फिरवून घेतलंय. मग भिजवलेले आमसुला आणि त्याच्या दुप्पट म्हणजेच 2-3 चमचे बारीक चिरलेला गूळ, सोलाचा पाणी घालून बारीक अशी चटणी वाटून घेतलंय. आमसुलाची चटणी तयार झाली. ह्याची चव आंबट आणि गोड अशी असता. तुमका जर थोडी तिखट हवी असत तर हिरवी मिरची नाहीतर लाल तिखट तुम्ही थोडा घालू शकतास. अशी ही पित्तनाशक, पाचक आणि तोंडाची चव वाढवणारी म्हाळवस स्पेशल आमसुलाची चटणी